देहातील आपण देहासारखे नव्हे. देहाच्या प्रत्यक्ष नामरूपाच्या अहंभावानेच लोक भक्ती करत असल्याने परमात्म सुखाची प्राप्ती त्यांना होत नाही. ऐकत ऐकत श्रवण भक्तीने काही नाहीच्या पलीकडे जाल. देहाच्या ओळखीने परमार्थच काय, पण साध्या व्यवहारही पुरा होत नाही. शरीर प्राणयोगे चळते आहे. शरीरातील गुण अन्नावर अवलंबून आहे. देहातील आपण देहासारखे नव्हे. देहाच्या रूपाने तुमचे हित म्हणजे आशा, इच्छा, वासना पुऱ्या होत नाहीत. ज्या देवाचे चरित्र पसंत पडले त्या देवाला माणूस भसतो. त्याच्या लाभाने तो त्या लोकास जातो. जे जे चिंतन कराल त्याचे दर्शन झालेच पाहिजे. अतिप्रेम, भक्ती व अतिभय यानेही दर्शन होतात. ही दर्शने कशाने होतात? कायेतील गुण ईश्वरामुळेच ना. देहातील चैतन्य आपण आहोत हे धरून राहाल तर बीजातून जसा वृक्ष तसे या किंचित चैतन्यातून विश्वरूप प्रगट होईल. ज्ञानाने ज्ञानाची आराधना कोणी विरोधा करतो. देहाच्या ओळखीनेच आराधना करणारे सारे. देहबुद्धी प्राणी पंचभूतांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. कायेतील ज्ञानानेच दाही दिशा विचतात, भासतात. आहे नाही जे म्हटले जाते त्याचे ते चैतन्य बीज आहे. माणसातील ज्ञान हेच गुरु. त्या धारणेने राहिले पाहिजे. केवळ ऐकण्याने ते निर्माण होणार नाही. जन्मापासून झालेल्या संस्काराचा अर्थ प्राणातून सतत वाहत असतो. त्यालाच मन म्हणतात. प्राण, मन, बुद्धी, चित्त हे सर्व निराकार आहे हे जाणतो त्या आत्म्याला आकार आहे काय? आकार हे रूप आपले मानून जो वावरतोय याचे नाव अज्ञान. माया किंवा भ्रम हे ज्ञान काया, मन, चित्त, झोप, जागृती यांना जाणते. या ज्ञानाला माणूस म्हणाल काय? पण कायतच ते आहे. हे फक्त माणसामध्येच आहे. इतर प्राण्यांना तशी बुद्धी नसते. माणसाच्या कायेत माणसाचे रूप नसून स्वयंप्रकाशित देवाचे रूप आहे. स्वरूप म्हणून माणसामध्ये असलेले ज्ञान आपणच आहे. ही ऐकलेली आठवण लक्षात ठेवून सर्व व्यवहार करा. हे केवळ शुद्ध ज्ञान एक क्षणभर जरी लाभले तरी मुक्त झाला. चारही भूतांकडून होणारा व्यवहार आकाशाला दूषित करू शकत नाही. मग आकाश ज्याचा प्रकाश त्याला यांचा मळ लागेल काय? मी शुद्ध चैतन्य, मला आकार नाही. आकार नाही म्हणून जन्म मरण कर्म नाही. कायाकर्माचा दोष निराकार निर्विकार चैतन्य आत्माला लागत नाही. आकाशाला काळे लावायला जाल तर हातालाच लागेल. आत्मा सहवासाला नसेल तर तुम्ही कुठेच जाऊन येऊ शकत नाही. कोणाला भजावे? संत वचनाला भजावे. आईबापाने ठेवलेले नाव घेऊन जन्मभर वागतोस. वास्तविक त्या नावाचा आणि तुझा काही संबंध आहे काय? नावाचा जाणता नावाच्या रूपाचा आहे काय? ज्याला आम्ही ब्रह्म किंवा गुरु म्हणतो तो कोण? ज्याच्यामुळे तुम्हाला सकाळी जाग आली तो. जागेपूर्वी तुम्ही स्त्री वा पुरुष नसता. जागच आली नसती तर स्त्री व पुरुष याची आठवण आली नसती. ज्याने सद्गुरू चरणाचे नि त्याच्या वाणीचे एकदाच तीर्थप्राशन केले त्या तीर्थाने काया आत्मा पवित्र झाला. मग ज्या ठिकाणी बसाल ते ठिकाण पवित्र होईल. मग तीर्थाला जायची जरुरी नाही. आत्मसखा विसरू नका. विना शब्द घोकत राहा. मी स्त्री वा पुरुष ही देहाची आठवण. देहाची आठवण ज्याला आहे तो हरी आहे. केवळ आपण असल्याचे ज्ञान आहे. जगात जे काही कराल त्याने तुमची आशा पूर्ण होणार नाही. तुम्ही असल्याचे ज्ञान प्राणावर स्वार होऊनच चालले आहे. प्राण गेला तर आत्मा गेला नाही नि आला नाही. प्राण म्हणजे तुम्ही काय? प्राण गेला तर तुम्ही जाता काय? हे कळण्यासाठी गुरुचे वचन प्राशन करीत राहिले पाहिजे. मी निराकार आत्मा आहे हे गुरुवचन पाळा. साधी गोष्ट आहे पण ते पाळले नाही तर बाधक आहे. नाहीतर तुमच्या कल्पनेप्रमाणे जन्ममरण आहेच. परावाडीने सुद्धा तो असा आहे तसा आहे असे सांगता येत नाही. आत्मा स्पष्ट होण्याकरिता ऐकणाऱ्या ज्ञानाचे पाय सोडू नका. ते हाताने धरता येत नाही. स्वरूप निश्चयाने धरायचे असते. तुम्ही स्त्री आहात हे कोणत्या हाताने धरून ठेवले आहात? भक्तांजवळ श्री गुरुचरण कोणत्या रूपाने नात्याने असतात हे स्पष्ट दिसेल. कोणत्याही ज्ञानाला दर्शन नाही. 100 रुपयाची नोट हरवली हे ज्ञान बघा म्हणून दाखविता येईल का?
गुरुभक्तीने जन्ममरण तर नाहीसे होतंय, पण या टाकाऊ नावाला केवढं महत्त्व येते. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल हे तरी काय नावच आहेत, पण ते ज्ञानाचे नाव आहे, म्हणून त्याला महत्त्व. ज्ञान म्हणजे काय हे कळणे कठीण आहे. ते कळले तरच सर्व शक्य आहे. जे जे काय होते ते भव, याचा बंध आत्म्यास नाही. कायेतील ज्ञान हे आपले रूप, हे तुम्ही पक्के धरून ठेवा. प्राण गेला तर देहाला दुःख आहे काय? नंतर त्या देहाची सागुती मटण करून खातात. ज्ञानाग्नी म्हणजे संतोषाचा प्रकाश. तो आगीसारखा प्रकाश नव्हे. अग्नी जळत नाही, तो लाकडाला जाळतो. तसेच आत्मा काही जात देत नाही. गुरुचे वचन पाळाल तर तुमची दुर्बुद्धी पार निघून जाईल.